हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात, मजेत आहात ना? तर बघा फ्रेंड्स, आता मी आलेले आहे किचनमध्ये. तर आज आपल्याला छान असा मस्त मेथीचे पराठे बनवून घ्यायचे आहे. तर आज दिवसभर मी व्लॉग वगैरे काहीही शूट केलेलं नाही. तर म्हटलं चला काहीतरी शूट करावं, म्हणजे अपलोड करायसाठी काहीही नाही त्याच्यामुळे. आणि तर चला मग आता किचनमध्ये आलेली आहे. प्रिशा झोपलेली आहे आणि मी करून घेणार आहे मेथी पराठे. त्याच्या आधी मला थोडे भांडे घासलेले आहे, ते लावून घ्यायचे आहे. तर ते लावून घ्यायचे आहे. चला तर मग आता आपण करून घेऊया मेथी पराठे. आमच्या खिडकीतून ना मला पतंग उडताना दिसत आहे. मला वाटलं काय आलं, म्हणून मग मी अशी अशी करून बघत होती. तर चला मग आता आपण करूया. बघा फ्रेंड्स, इथे मी ना मेथी काढून घेतलेली आहे फ्रीजमधून. आता ना खूपच जास्त थंडी आहे. तर बघा या कंटेनरमध्ये ना थोडंसं मेथीला बर्फ पकडून घेतला आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं ना त्याच्यामुळे. आणि मग मी आता फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ते कमी करून ठेवलेलं आहे. आणि ही भाजी थोडीशी बाहेर ठेवलेली आहे. आणि बघा ह्या भाजीला ना 8 दिवस झाले म्हणून बघा, 8 म्हणजे 5-6 दिवस झाले. तर जशा तशी आहे. हे जे कंटेनर आहे ना खूप जास्त उपयोगाचे आहे, म्हणजे एकदम भाज्या फ्रेश राहते. तर खूप मस्त आहे. तर मी ही थोडी भाजी ना बाहेर काढून ठेवलेली आहे. आणि आता याला काय काय लागते ते आपण बघून घेऊया. तर चला. तर इथे बघा मी एकानं भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण काय काय लागते ते टाकून घेऊया याच्यामध्ये. आणि मी एक गोष्ट सांगू का, मला हे पराठे करताना ना थोडा विचार येत आहे. म्हणजे मी यांना फोन करून विचारले नाही काय करू. नॉर्मली काही केलं तरी चालते, पण मेथी पराठे ना मी आजच बनवत आहे, जास्त काही बनवत नाही. इव्हन पालक पराठे बनवते जास्त, पण मेथी पराठे बनवत नाही. त्याच्यामुळे मी आता यांना फोन करते आणि विचारते की काय करू म्हणून, किंवा सांगते मी मेथी पराठे करणार आहे. तर बघूया. कधी कधी ना फ्रेंड्स असा प्रश्न पडतो की स्वयंपाकाला काय करायचं आहे. आपल्या मनात तर असते हे करू की नको, करू की नको. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा आहे. मला वाटत होतं मेथीची भाजी करू की मेथीची पराठे करू. मला मेथीची भाजी ना म्हणजे मी खूप जास्त खाल्ली असं वाटत आहे यावेळेस, म्हणून मेथीची भाजी नको वाटली. आणि मेथीचे पराठेसुद्धा नको वाटत होते. पण म्हटलं काय करावं, थोडं लवकर होणारं, झटपट तयार होणारं करावं म्हटलं. तर इथे मग मी मेथीचे पराठे करणार होते. आणि मग मी पीठ वगैरे घेतल्यानंतर मला आठवलं की एकदा यांनासुद्धा विचारून घ्यावं की काय करावं. म्हणजे आपण विचारलं तर आयडिया येते ना, त्यांना विचारतो काय करायचं, मग ते आपल्याला व्यवस्थित वाटलं तर करतो ते, आणि नाही म्हटलं तर मग आपल्या जे मनात आहे शेवटी तेच करतो आपण. तर मी हेच त्यांच्यासोबत बोलत होती की जेवायचं काय करू म्हणून सांगत होती. मेथी पराठे करणार आहे. तर अशी काही थोडीशी डिस्कस झाली होती. आणि मेथी पराठ्यामध्ये सुद्धा मी काही काही सामानसुद्धा टाकून घेत आहे, जसं की मीठ आणि तिखट, हळद, असं काही जे काय लागते ते टाकून घेत आहे. तर बघा मग मी आता अशा प्रकारे ना मेथी पराठे करून घेणार आहे. आणि इथे ना प्रिशा झोपून आहे, त्याच्यामुळे मी पटपट निदान हे पीठ भिजवून राहिलं तरी खूप काही म्हणजे लवकर लवकर होणार. तर बघा. तर मी यांना विचारले काय करू, तर ते बोलले की पराठे कर. तर मग आता हेच करणार आहे मी. आणि याच्यामध्ये आता ओवा टाकून, मीठ टाकलं आणि थोडंसं ओवा टाकून घेते. तर मी हे पराठे माझ्या फ्रेंड्स याच्यामध्ये मी अगोदर ना पराठे करून घेते आणि मग नंतर मी तुमच्यासोबत बोलते. कारण की मला रेसिपी शूट करायला एवढं काही वेळ नाही. तर म्हणून मग मी आता डायरेक्ट करून घेते आणि मग तुम्हाला आज छोटंसं ब्लॉग दाखवते. तर बघा काम करताना आमची प्रिशा उठली है ना प्रिशू ना. म्हणजे ती आज लेट झोपली होती, तर थोडीशी लेट उठली है ना प्रिशू. तर आता मला हे बाकीचं सगळं ठेवून द्यावं लागेल आणि हिला थोडं फ्रेश करावं लागेल. तर नंतर बोलते मी तुमच्यासोबत. पराठा खाणार आहे. इथे मी याच्यामध्ये टाकून घेतली, काय काय टाकून घेतली ते दाखवते, सांगते तुम्हाला. गव्हाचं पीठ टाकली, बेसन पीठ टाकली, तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर आणि तीळ पांढऱ्या कलरची, जिरं आणि ओवा टाकून घेतलेला आहे. आणि बस मी एवढंच टाकत असते, बाकी काहीही नसते टाकत. आणि आता याला ना मस्तपैकी असं मिक्स करून घेते. आणि थोडंसं तेलसुद्धा ॲड करायचं आहे आपल्याला. तर बघा असं मिक्स करून घेते आणि नंतर तेल ॲड करून घेते. हे मेथी आहे ना ते पूर्ण पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे.
तर मस्त एक नंबर पराठे होतात, मस्त खरपूस खरपूस लागते. आणि हे आपण ना प्रवासामध्ये सुद्धा ना नेऊ शकतो आपण हे पराठे. तर बघा मला आता एवढी म्हणजे घाई गडबड आहे, कारण की सांगू का, आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजत आलेले आहे. आणि माझं एक असते की यांनी यायच्या आधी माझा स्वयंपाक व्हायला पाहिजे असं माझं असते. आणि हां, यांनी टिफिनसुद्धा नेत नाही, सकाळी 10 वाजता जाते तर मग डायरेक्ट रात्री 7 वाजता येते, त्याच्यामुळे सुद्धा लवकर स्वयंपाक करून ठेवावं लागते मला. तर बघा आज एवढी घाई ना, मला आज जायचं होतं पार्लरमध्ये प्लग इन करण्यासाठी. तर दुपारून जाणार होती मी, पण त्या नव्हत्या इथे अवेलेबल, त्याच्यामुळे मग आत्ताचं मग मी हे घेतलेले आहे त्यांच्याकडून. आणि बघा तर सगळी काही घरी स्वयंपाक पण, आणि मी त्यांना म्हटलं 6:30 वाजता येते आणि तिकडे जायचं पण. तर बघूया आता काय काय. आणि प्रिशा पण वेळेवरच उठली. प्रिशा नाही तर 1:30-2 वाजता झोपते आणि 4 वाजता उठते. तर आज बघा 3 वाजता झोपली आणि आत्ता 6 वाजता उठली. तर बघा आता याच्यामध्ये मी आता आपण मस्त तेल टाकून घेऊ. बघा किती छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि आता याच्यामध्ये मी तेल सुद्धा टाकून घेत आहे. तर बघा मी पीठ मळून घेतली पराठ्याचं आणि आता हे चटणीचं मिक्सरमधनं काढते. ओ बेटा, ओके. घाईघाईमध्ये लसूणच टाकायचं विसरले आता. तर इथे बघा फ्रेंड्स, कधी कधी ना घाईघाईमध्ये मी म्हणजे कधी कधी न सोलताही टाकते लसूण. काय उलट चांगलंच आहे. आणि भरपूर जण असेच लसूण सुद्धा वापरते, छान म्हणजे टेस्ट सुद्धा येते वाटते. मी जास्त वापरत नाही, पण कधीतरी वापरून बघायला काय हरकत आहे. ये हमारा मिक्सर ना बहुत ज़्यादा एक्स्ट्रा शार्प आहे, बहुत ही जल्दी. आणि बघा आता घाईघाईमध्ये या कॅटरीमधल्या तेलाला पण संपायचं होतं. आता मी याच्यातलं तेल टाकून घेते याच्यामध्ये. तर आता मग आपण चटणी करून घेऊया. याच्यामध्ये मी आधी तेल टाकून घेते मस्त. मी एक होते ते म्हणजे ह्या कॅटलीमध्ये जर जास्त मी तेल घेतलं तर माझ्या हातातून जास्त 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 या कॅटलीमध्ये पडते. तुमच्यासोबत पण असंच होते का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे भांडे सुद्धा लावायचे आहेत, तर चम्मच सुद्धा भांड्यामध्ये ते तिकडे जाते चम्मच. तर बघा इथे तेल तापलेलं आहे आणि मग हे चटणी सुद्धा टाकून घेते. एवढी छान लागते फ्रेंड्स, ही अशी केलेली चटणी खूप मस्त लागते. आणि हे हळूहळू टाकावं लागते. म्हणजे ही अशी चटणी ना आमच्याकडे कोणताही पराठा, कोणताही म्हणजे पालक पराठा आणि मेथी पराठा केला ना तर खूपच आवडते, म्हणून ही चटणी करत असते मी. आणि आता मी हे भांडे लावून घेणार आहे. तर भांड्याची स्टोरी काय झाली, आमची जी मावशी आहे ती ना 4-5 दिवस आल्याच नाही. आणि मग 4-5 दिवस मी कंटिन्यू घासले. मला वाटलं आज येईल, आज पण आल्या नाही. म्हणजे आज मी भांडे घासल्यानंतर आल्या आणि आल्याच्या नंतर माझं दिमाग नाही एवढा खराब होऊन होता. म्हणजे 4-5 दिवस आल्या नाही आणि त्याच्यात थोडंसं दिमाग खराब होऊन होता. मग त्या आल्या भांडे घासल्यानंतर, मग मी त्यांना म्हटलं आजपासून मला बंदच करायचं आहे, मी आजपासून यूज नका तुम्ही. मग त्यांच्यावर थोडीशी राग काढला आणि मग अशी त्याची होती ही भांडे घासायची स्टोरी. तर चला मग भांडे लावून घेऊया. तर इथे मी भांडे लावून घेतलेले आहे माझे. तर चला आता मग इकडे. तर इथे बघा या चटणीमध्ये ना मी वरतून सांबार टाकून घेत आहे. तसं तर मी ना नॉर्मली आपलं जे मिक्सरमधनं काढलं ना तेव्हाच मी टाकून घेत असते, पण आज आता म्हणजे थोडं घाई होती ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टाकून घेत आहे.
तर बघा आता मी इथे पराठे सुद्धा करून घेणार आहे. तर चला मी पराठे करते आणि बोलते. क्या चाहिए? मेरे लिए कुछ भी नहीं, यही है। मेरे लिए कुछ भी नहीं लाया डैडी ने. कट्टी कट्टी. थैंक यू. तर इथे बघा माझा स्वयंपाक वगैरे झाला होता. प्रिशा आणि तिच्या डॅडीसोबत जेवले आणि मग नंतर मी पराठे वगैरे करून ना मी जेवायला बसली. छान अशी टी व्ही बघत नाही जेवण वगैरे करून घेत आहे. अशा प्रकारचा ना हा आजचा व्लॉग होता. तर बघा फ्रेंड्स, इथे ना माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले. कामं वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं आमचं छान मस्त. आणि आता इथे प्रिशा ना थोडीशी फोन बघत आहे ती. तर ती थोडीशी फोन बघत असते, म्हणजे मीच देते, म्हणजे दिवसभर बघत नाही तर कधी कधी बघते, त्याच्यामुळे मग मी तिला थोडीशी फोन देते. आणि इथे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे छान. आणि मला ना घरामध्ये सुद्धा एवढी थंडी वाजते ना, मी स्वेटर घालून घेतलेला आहे, कारण की मला ना थंडी बिलकुलच सहन होत नाही. आणि यावेळेस ना थंडी खूपच जास्त आहे. आणि टेम्परेचर बघू शकता तुम्ही 24 आहे आज तरी, म्हणजे जास्त आहे, नाही तर 21-22च होतं आमच्या रूममधलं टेम्परेचर. तर चला मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि आजचा मी हा छोटासा व्लॉग शूट केलेला आहे आणि छान असे मेथी पराठे बनवले, मस्त झाले होते ते. तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी. हां, आणि आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. ओके, हां ठीक आहे. आणि हा फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. आता वाजलेले आहे 9:30. तर बाय.